नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कोय कलम हा आपण घरच्या घरी कशा पद्धतीने तयार करू शकतो. अवघ्या 5 मिनिटामध्ये हे कलम आपण घरी तयार करण्यासाठी एकदम तुम्हाला सोपी पद्धत मी सांगणार आहे. नर्सरीमधून महागडे रोपं न घेता आपल्याला जे रोपं पाहिजे ते घरच्या घरी आपण कलमाद्वारे तयार करू शकतो. हेच पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. आंबा कलम करण्यासाठी जे वातावरण आहे ते आता चालू व्हायला सुरुवात झाली, कारण की जुलै महिना हा सुरू झालेला आहे. जुलै महिन्यामध्ये आपण आंबा कलम हा चांगल्या पद्धतीने करू शकतो. यासाठी साहित्य काय काय लागणार आहे, तर आपल्याला सर्वात प्रथम आपण कोय जी उगवलेली असते ती 10 ते 15 दिवसाचं आपल्याला झाड पाहिजे. त्यानंतर कलम काडी, आपल्याला ज्या व्हरायटीचा कलम करायचा आहे ती एक काडी निवडायची. आपण केसर असेल, हापूस असेल, या सगळ्या व्हरायट्या कोणची देखील तुम्हाला जी पाहिजे ती व्हरायटीची काडी ही निवडायची. त्यानंतर कलमपट्टी कशा पद्धतीने तयार करायची याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर ब्लेडचा वापर करायचा आपण. आपल्याला काप घेण्यासाठी ब्लेडचा वापर हा सर्वात चांगला आहे. चाकूचा वापर न करता ब्लेडचा वापर केल्यानंतर आपल्याला काप घेण्यासाठी चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. त्यानंतर एक पॉलिथिनची पिशवी आपली साखरेची असती ती पिशवी एक आपण घेतली पाहिजे. त्यानंतर सर्वप्रथम आपण काय करून घ्यायचं आहे, जी बी आपण काडी निवडलेली ती काडीची जे फांद्या असतील त्या अर्ध्या फांद्या कट करायच्यात. म्हणजे पूर्ण बुडातून न करता ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आपण फांदे जे आहेत त्या कट करून घ्यायच्यात. काडी निवडत असताना 3 वर्ष पूर्वीचं झाड असलेल्या पेन्सिलच्या आकाराची काडी आणि निरोगी काडी निवडायची, की जेणेकरून काडी जी आहे ती 100% सक्सेस होईल. काडी निवडल्यानंतर आपण काय करायचं, ब्लेडच्या सहाय्याने व्ही आकाराचा काप घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे त्याच पद्धतीने आपण काप जो आहे तो घ्यायचा आहे. सावकाश पद्धतीने घ्या, कारण की ब्लेडचा वापर करत असताना काप घेण्यासाठी खूप अडचण जी आहे ती आपल्याला होत असते. त्यामुळे काप हा व्यवस्थित घ्यायचा आहे. व्ही आकार कापचा झाला की आपण ओळखायचे की आपला काप हा पूर्ण झालेला आहे. काप घेत असताना शक्यतो ब्लेडचा वापर करा, कारण की चाकूच्या सहाय्याने जो काप आहे तो बरोबर येत नाही नवीन ज्यांना कलम करायचं असेल त्यांच्यासाठी. त्यानंतर आपलं जे झाड आहे, झाड जे 15 ते 20 दिवसाच्या म्हणजे लागवड केल्यानंतर अशा पद्धतीने येतं. त्यानंतर मधोमध आपण छाटणी करायची आणि छाटणी केल्यानंतर काय करायचं आहे की मधोमध जो आहे तो आपण काप घ्यायचा आहे. ब्लेडच्या सहाय्याने मधोमध काप घ्यायचा आहे. काप घेत असताना आपण किती घ्यायचं आहे, तर आपली जी काडीचा आकार आहे म्हणजे जिथवर आपण व्ही आकारामध्ये काडी कापलेली तिथवर आपण काप घ्यायचा आहे. काप हाच सावकाश पद्धतीने घ्या. त्यानंतर जी काडी आहे ती काडी आपण आतमध्ये खोसून घ्यायची. काडी पूर्ण जरी नाही बसली तरी एक साईडला पूर्णपणे चिटकल्या पद्धतीने आपण काडी ही त्यामध्ये चांगल्या पद्धतीने खोसून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. अशा पद्धतीने काडी लावल्यानंतर आपण जी बी आपली कलमपट्टी आहे त्या कलमपट्टीने चांगल्या पद्धतीने आपण आवळून घ्यायचे. कलमपट्टी बांधत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कलमपट्टी चांगल्या पद्धतीने बांधा, कारण की जर पावसाचं पाणी असेल किंवा हवा जर त्यामध्ये गेली तर आपला कलम जो आहे तो सडू शकतो किंवा फेल होऊ शकतो. त्यामुळे कलमपट्टी सावकाश पद्धतीने बांधा. कलमपट्टी आपण घरच्या घरी देखील तयार करू शकतो. कशा पद्धतीने करायची, तर आपले साखरेची जी पिशवी तिला चांगल्या पद्धतीने उभे कापून घ्यायचं आणि त्याच्या सहाय्याने आपण कलमपट्टी बांधू शकता. चिकट टेपचा वापर करू नका, कारण की चिकट टेपने कलम जो आहे तो फेल होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अवघ्या 5 मिनिटामध्ये कलम हा करू शकतो. वेगवेगळ्या व्हरायटीची कलमं म्हणजे केसर असेल, हापूस असेल, लंगडा असेल, आम्रपाली असेल, दशेरी असेल, अशा बऱ्याच व्हरायटी आहेत आणि आपल्याला घरच्या घरी उपलब्ध करायच्या आहेत. नर्सरीमध्ये 100% गॅरंटेड जे व्हरायटी ती शक्यतो उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपल्याला घरी हा कलम करू शकता. त्यात नंतर जे बी आपली देशी वाहनं असतील पूर्वीच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंबे होते त्याचे देखील आपण कलम हे घरच्या घरी करू शकतो. त्यानंतर काय करायचं आहे,
जी बी आपण पॉलिथिनची जी पिशवी असती साखरेची ती आपण वरतून त्यामध्ये म्हणजे वरतून घालायची. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने जी पॉलिथिनची पिशवी ती वरतून झाकून तिला खालच्या साईडने जी आहे ते बांधून घ्यायची. कारण की कलम सक्सेस होण्यामागं 80% योगदान या पॉलिथिनच्या पिशवीचं आहे. योग्य आतमध्ये वातावरण निर्माण होतं आणि जी बी नवीन पालवी फुटायला सुरुवात होत असते त्यावेळेस या पॉलिथिनच्या पिशवीचं योगदान हे खूप मोठ्या प्रमाणात असते. अशा पद्धतीने कलम करा. कलम केल्यानंतर कलम जो आहे तो सावलीमध्ये ठेवा. झाडाखाली ठेवला तरी चालतं आहे. सूर्यप्रकाशात डायरेक्ट ठेवू नका. आणि जो कलम आहे आपला तो 25 ते 30 दिवसामध्ये आपल्याला सक्सेस झालेला दिसेल. आंबा कलमाविषयी जर तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. त्याचबरोबर काडी कशा पद्धतीने निवडायची याविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केली, ते जाऊन पाहू शकता. आणि आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि फेसबुकवरती जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. तर धन्यवाद. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.